हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 साइज डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे आणि लगेचच यानंतर तुम्हाला स्टिचिंग सुद्धा दाखवली जाईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि जो आपला फायनल ब्लाउज झालेला आहे तो मी एंडला तुम्हाला दाखवलेला आहे की कशा प्रकारे ब्लाउज तयार झालेला आहे। तर तुम्हाला एका मिनिटात माहिती सांगते। जसे की बघा, येत्या 15 मार्च पासून बेसिक ब्लाउजची बॅच चालू होत आहे। त्यामध्ये तुम्हाला 3 टाइपचे ब्लाउज शिकवले जातील। कटोरी ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज। क्लास लाईव्ह असेल। तुम्हाला पण घरात बसून परफेक्ट असं ब्लाउज शिवायला शिकायचे असतील तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता बेसिक ब्लाउज क्लास। आणि घर बसल्या छान असे ब्लाउज तुम्ही शिवू शकता। किंवा तुम्ही क्लासेस केलेले आहेत पण तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळालेलं नाही, तुम्हाला कटिंग व्यवस्थित करता येत नाही, तुमचा कॉन्फिडन्स नाहीये, तुम्हाला फिनिशिंग मध्ये शिलाई करता येत नाहीये, किंवा ब्लाउज शिवता तर येतो पण फिटिंग मध्ये पूर्ण गडबड होते, असं काय काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळे आपल्या या क्लासमध्ये क्लिअर होतील। तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता। स्क्रीनवरती मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय, या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल। आणि त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरला प्राजक्ता फॅशन डिझायनर या नावाने ऍप्लिकेशन आहे, तर ते ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून लॉग इन करून घ्या। कारण क्लासचा जो ऍक्सेस आहे ना तो तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळतो। तुम्ही क्लास कितीही वेळा बघू शकता, कितीही दिवस प्रॅक्टिस करू शकता। त्यामुळे ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून लॉग इन करून घ्या। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, आपण पटकन कटिंगला सुरुवात करूयात। आणि कटिंग वरून लक्षात आलं ब्लाउजचे पेपर पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत 28 पासून 42 साइज पर्यंत। तर तुम्हाला कमी वेळामध्ये ब्लाउज कटिंग करायचे असतील तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता। 28 पासून 42 साइज पर्यंत पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूयात आपण या ब्लाउजच्या कटिंगला। तर बघा मैत्रिणींनो, या ब्लाउजचं कटिंग मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवरती दाखवत आहे, पण तुम्ही सेम याच प्रकारे पेपर कटिंग सुद्धा करू शकता। छान असा मी इथं ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे। तर अस्तर आपल्याला 4 फोल्ड करायचं आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे या ब्लाउजची उंची जास्त आहे, जसं की 15 इंच उंचीचा हा ब्लाउज तयार करायचा आहे। तर मी अशी उभीच घडी घालून घेतलेली आहे। साधारण 17 इंच असं मी अस्तर हे फोल्ड करून घेतलेला आहे। बघा 17 इंच, थोडं अर्धा इंच जास्त असेल तरी चालेल, कारण कोस वगैरे खाली असतो तर तो निघून जातो। तर अशा प्रकारे ते मी फोल्ड करून घेतला आहे। तुम्ही नेहमीप्रमाणे अस्तर फोल्ड करू शकता 14 इंच उंचीचा ब्लाउज असेल तर, पण आता याची उंची 1 इंचाने जास्त आहे तर मी अशी उभी घडी फोल्ड करून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला माप टाकायचे आहेत। जसं की इथे बघा पूर्ण उंची तयार करायची आहे 15 इंच, तर मार्किंग करणार मी 16 इंच वरती। इथे बघा 16 इंच वरती असं मी मार्किंग केलेलं आहे। पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे झाले 16 इंच। आणि इथे एक आडवी लाईन मार्किंग करून घ्यायची। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला छान असा ब्लाउज तयार करून दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। फ्रंट पार्टसाठी आणखी आपल्याला या लाईनच्या खाली 1 इंच वाढवायचं आहे, ते आपण बॅक पार्टमधून कट करून काढत असतो। तर इथं मी असं मार्किंग केलं। यानंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर साईजप्रमाणे मी शोल्डर 5.5 इंच घेतलेले आहेत आणि गोलाईप्रमाणे मुंडा उंची 6.5 इंच घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला इथे मार्किंग करायचे। यानंतर आडवी रेष लाईन मार्किंग करायची आहे आणि आपल्याला मुंड्याची लाईन खाली जोडायची। तर इथे मी आधी आडवी लाईन मार्किंग केली। आता बघा याच लाईनवरती फोल्ड बाजूकडून 6 इंच वरती मार्किंग करायचं आहे आणि ही लाईन वरच्या बाजूकडे जोडायची। बघा अर्धा इंच क्रॉस लाईन येते ही बाहेरच्या बाजूकडे। यानंतर याच लाईनवर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच, पण अर्धा इंच लूजिंग ॲड करून हे 10 इंच झाले। कंपल्सरी डीप नेकमध्ये अर्धा इंच लूजिंग ॲड करायचे। त्यानंतर त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच फ्रंट पार्टसाठी मार्जिन। आता असंच कमरेचं पण माप टाकायचं आहे। कमरेचा चौथा भाग 8 इंच, 1 इंच टक्स रुंदी, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे एक्स्ट्रा 3 इंच घेतलेला आहे प्रिन्सेस कटसाठी। ठीक आहे, आता हे आपले पॉइंट मिळालेले आहेत, लाईन जोडून घ्यायच्या अशा प्रकारे, ही अशी जोडून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला आता मुंडा गोलाई द्यायची आहे। तर फक्त पाठीमागची द्यायची, पुढची मुंडा गोलाई आपण नंतर कटिंग करतो कटोरीचा पार्ट जोडल्यावरती। तर पाठीमागची मुंडा गोलाईसाठी मी 1.5 इंच वरती असं कोपऱ्यातून मार्किंग केलं आणि गोलाई देऊन घेतली। थोडंसं असं हे क्रॉस करायचं आहे। यानंतर याचं आपल्याला कटिंग करायचं आहे बाहेरील मार्किंग प्रमाणे।
तर बघा इथे मी याचं मार्किंग करून घेत आहे। खालच्या बाजूकडे पण एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे तर ते कट करून घ्यायचं आणि त्यानंतर हे दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे बघा फोल्ड अस्तर होतं तर ते शोल्डरमधून फोल्ड मी कट केला। आता हे दोन्ही सेपरेट पार्ट झाले। जो वरचा असेल तो बॅकसाठी ठेवायचा कारण याच्यावरती ऑलरेडी आपण मार्किंग केलेले आहेत। तर जे फ्रंटसाठी आपण केलेलं आहे ना ते आपल्याला यामधून पटकन कट करता येतं। तर साईडला 1.5 इंच आणि खाली 3 इंच असं आपण साईडला ठेवलेलं होतं आणि उंचीमध्ये 1 इंच ठेवलेलं होतं। तर हे सगळं काढून टाकायचं म्हणजे आपला हा बॅक पार्ट तयार होतो। आता फ्रंट पार्टसाठीचा दुसरा अस्तर घ्यायचा आहे आणि आता याच्यावरती आपल्याला मार्किंग करायचे। तर गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे, उंची 7.5 इंच घेतलेली आहे आणि खालचा ब्रॉडनेस 3 इंच 3.5 इंच आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। असा बॉक्स तयार करून याच्यामध्ये गोलाईचा असा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा गळ्याचं मार्किंग झाल्याच्या नंतर आडवा टक्स 4 इंच वरती येईल याचा, तर मार्किंग केलं आणि वरून शोल्डरपासून खाली इथं मी 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रिन्सेसचा शेप देऊन घेतला। यानंतर टक्स रुंदी 2.5 इंच कटिंग करायची आहे, तर 2.5 वरती मार्किंग केलं, प्रिन्सेसचा इकडे शेप देऊन घेतलेला आहे आणि बघा इथे मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स आपण कट करत असतो तर ते अर्धा इंचाचं मार्किंग करून इथे हा असा जोडून घेतलेला आहे। तर खूप सोपा आहे प्रिन्सेस कट ब्लाउज आणि या प्रकारे जर तुम्ही ब्लाउज तयार केलात ना तर खूप सुंदर असं फिटिंग येतं। आणि तुम्हाला डिटेलमध्ये जर शिकायचं असेल क्लासमध्ये जो की आता 15 मार्चपासून चालू होत आहे तर तुम्ही जॉईन करू शकता। 50 साईजपर्यंत तुम्हाला नॉलेज दिलं जातं। तर बघा इथे बाहीसाठी मी अस्तर जे आहे ते असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता या अस्तरवरती आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। तर बघा 10.5 इंच फोल्ड अस्तर घ्यायचं, त्यानंतर उंची मी 12.5 इंच टाकते कारण मला 11.5ची बाही उंचीला तयार ठेवायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उंची कमी जास्त घेऊ शकता। तर असं मी लाईन मार्किंग करून घेतली उंचीची। 10.5 इंच बाहीसाठी घडी घेतलेली आहे कट करण्याला। अशा प्रकारे 3.5 इंच बाहीचा उतार येईल। आतमध्ये 2 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे, आडवी लाईन दिसत असेल तुम्हाला। यानंतर आता आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। हलक्या हाताने असा तुम्ही शेप देऊ शकता आणि क्रॉसमध्ये खाली करायचं आहे, त्याला सरळ कटिंग नाही करायचं। त्यानंतर फ्रंट साईडची गोलाईचं फक्त मार्किंग करते, कटिंग आताच नाही करायचं। केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे। इथे दंडघेर नाही घेतला मी अजून, दंडघेर आहे 5.5 इंच प्लस 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तर ह्या दोन्ही जे पॉईंट आहेत ते असे जोडून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला याचं अगदी फिनिशिंगमध्ये शिलाई दाखवणार आहे, तर नक्की तो पण व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कटिंग दाखवलेली आहे, तर कटिंग तुम्हा सगळ्यांना समजली असेल, नसेल समजली तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता। आणि खूप डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल सगळ्या साईजसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजची माप कशी घ्यायची तर नक्कीच तुम्ही 15 मार्चला चालू होणारा माझा ब्लाऊज क्लास जॉईन करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे। आता हे सगळे पार्ट मी मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेते। तर आता हे कटिंग करताना ना बघू शकता तुम्ही डिझाईन एकेरी आहे म्हणजे एकाच दिशेने आहे। तर ब्लाऊजचे पार्टसुद्धा असेच कट करावे लागणार आहेत। बॉटम लाईन कोणती आहे, वरची कोणती आहे, ह्या दोन्ही चेक करून। तर मी सगळे पार्ट याच्यावरती असे ठेवून कट करते। आता इथं मी तुम्हाला मशीनवरती दाखवते कारण हा पीस मोठा आहे आणि मला माहिती आहे सगळे पार्ट व्यवस्थित बसतील याच्यामध्ये। पण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, ब्लाऊज पीस खूप छोटे येतात आणि त्याच्यामध्येच आपल्याला पार्ट बसवायचे असतात। तर असं सिंगल पार्ट कट करून नाही चालत त्याला। त्याच्यासाठी तुम्हाला छान असं टेबलवरती किंवा जमिनीवरती तुमचा ब्लाऊज पीस जो असेल तो अंथरून घ्यायचा असतो आणि मग त्याच्यावरती अस्तरचे कट केलेले सगळे पार्ट ठेवायचे असतात, कुठे कोणता सेट होतोय कसा बसतोय हे चेक करून, आणि मगच ते कट करायचे असतात। अस्तरपेक्षा नेहमी अर्धा इंच मेन कपडा जास्त कटिंग करायचा, अस्तर जोडल्यानंतर तो एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून काढत असतो। तर अशा प्रकारे मी कटिंग करून घेते। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता। त्याचबरोबर माझ्याकडे ना 28 ते 42 साईजपर्यंत ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत, तर तुम्ही ऑर्डर करू शकता। ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा
तुम्हाला डिटेल्स मिळतील। आणि 15 मार्चपासून बेसिक ब्लाऊजची बॅच चालू होत आहे। तर क्लास पण तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर याच नंबरवरती तुम्हाला डिटेल्स मिळतील। तर फायनल ब्लाऊज जो आहे ना तो शिलाई केल्यानंतर असा झालेला आहे आणि अतिशय सुंदर परफेक्ट फिटिंग फिनिशिंग सगळ्या गोष्टी मस्त झालेला आहे। तर नक्कीच यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत याचं शिलाई शेअर करेन जेणेकरून तुम्ही हा ब्लाऊज कंप्लीट बनवू शकाल। तर बघा अगदी छान प्रकारे ब्लाऊज मी हा तयार केलेला आहे। फ्रंट गोल गळा होता, बॅकचा मटका गळा होता। जास्त काही हा डिझायनर पॅटर्न नाही आहे, अगदी सिंपल आहे, पण खूप छान पद्धतीने मी याला बनवलेलं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुन्हा याच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये।